नमस्कार मित्रांनो, मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी राज आपलं स्वागत करतो. मित्रांनो, गावरान शेळी पालनातील एक खूप मोठी समस्या आहे आणि ती आहे वजन वाढी संदर्भात. वजन वाढत नाही या खूप जणांच्या तक्रारी असतात. मग वजन नेमकी का वाढत नाही, कशा प्रकारे वाढत नाही, वाढीसाठी काय केलं पाहिजे आणि ह्या उपायाने आपल्या गावरान शेळी पालनामध्ये 100% चांगली वजन वाढ होईल. त्यासाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आणि तो मुद्दा आहे मुक्त संचार शेळी पालन. मित्रांनो, आपण काय करतो, फॉर्ममध्ये शेळ्या घेतो, यूट्यूबवर व्हिडिओ पाहतो, इकडे तिकडे व्हिडिओ पाहतो, शेळ्या घेतो आणि संकल्पना मांडतो की आपल्याला बंदिस्त शेळी पालन करायचं आहे. मग त्यांना एका जागेवरती कोंडून म्हणजे शेडमध्ये कोंडून 4 भिंतीच्या आत कोंडून आपण त्यांना खायला टाकतो. परंतु आपण हे विसरून जातो की आपण आणलेल्या जे गावरान शेळ्या आहे त्या पूर्वीपासून मुक्तपणे चरत आहे आणि त्या मुक्तपणे चरूनच आपलं पोट भरत आहे. मग अचानक त्यांना जर बंद केलं तर कसं चालेल? मित्रांनो, आपली हीच मोठी गलती होती. आपण त्यांना बंदिस्त करायला पाहतो आणि बंदिस्त केल्यामुळे त्यांना व्यवस्थित चारा पाणी खाता येत नाही, त्यांचा जीव तिथे लागत नाही, ट्रेस येतो आणि त्या ट्रेस आल्यामुळे तुम्ही त्यांना कितीही खायला टाका एका जागेवरती त्या खातील सुद्धा, परंतु जो तणाव असतो, ट्रेस असतो, त्यामुळे त्यांचं वजन वाढ जी आहे ती व्यवस्थित होत नाही. हे सगळ्यात मोठं कारण आहे गावरान शेळी पालनामध्ये वजन वाढ न होण्याचं. आणि दुसरं कारण आहे मित्रांनो, त्या संदर्भात आहे, म्हणजे त्यालाच धरून आहे. दुसरं कारण ते आहे मुक्तमध्ये ज्या गावरान शेळ्या आहे त्या खूप अनेक प्रकारच्या वनस्पती खात असतात. त्यामध्ये आपण म्हणतो की 32 प्रकारच्या वनस्पती त्या जवळपास खातात आणि बंदिस्तमध्ये त्यांना इतक्या वनस्पती खात येत नाही. मुक्तमध्ये जेवढ्या वनस्पती खातात तितक्या बंदिस्तमध्ये त्यांना खायला भेटत नाही. मग परिणामी त्यांच्या शरीराची झीज आहे ती भरून निघत नाही. जे कॅल्शियम असेल, प्रोटीन असेल, विटॅमिन्स असेल, वेगळ्या प्रकारच्या शरीरासाठी लागणारे जे औषधीय वनस्पती असेल, औषधी घटक असेल, ते त्यांना बंदिस्तमध्ये त्या मोजक्या चाऱ्यातून भेटत नाही. मग अशामुळे सुद्धा शेळ्यांची वजन वाढ ही व्यवस्थितपणे होत नाही. करडांची वजन वाढ सुद्धा व्यवस्थित होत नाही, कारण शेळ्यांची वजन वाढ व्यवस्थित न झाल्यामुळे किंवा शेळ्यांची झीज ही शरीराची झीज भरून न निघल्यामुळे त्यांना व्यवस्थित दूध येत नाही आणि व्यवस्थित दूध न आल्यामुळे त्यांच्या करडाची परिणामी वजन वाढ जी आहे ती आपल्याला पाहिजे तशी होत नाही. म्हणून आपल्याला जे आहे आपल्या शेडवरील 3-3 महिन्याचे करड इतर लोकांच्या 15-15 दिवसाच्या करडांनी एवढे दिसतात. म्हणजे करडांचं वय खूप झालेलं असतं, परंतु त्यांच्या शरीराची पाहिजे तेवढी वजन वाढ ही आहे ती आपल्याला दिसत नसते. हे महत्त्वाचं कारण आहे. म्हणून आपल्या जे गावरान शेळी पालन आहे मित्रांनो, ते तुम्ही मुक्त संचार करा. मुक्त संचार जरी नाही जमलं तरी अर्धबंदिस्त करा. अर्धबंदिस्त ही संकल्पना सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रचलित आहे. अर्धबंदिस्त म्हणजे काय, तर एक वेळचा चारा जो आहे त्यांना जागेवर म्हणजे शेडमध्ये द्यायचा आहे आणि एक वेळचा चारा जो आहे तो बाहेर मुक्तपणे चरून त्यांना खाण्यासाठी द्यायचा आहे. म्हणजे एक वेळ त्यांना शेडमध्ये खायला द्यायचा आणि एक वेळ त्यांना बाहेर फिरायला आणायचं आहे. अशामुळे चांगल्या प्रकारे मित्रांनो त्यांना बाहेर वनस्पती देखील खायला मिळतात आणि थोड्याशा प्रमाणामध्ये शेडमध्ये खाण्याची सवय सुद्धा लागते. ही एक खूप महत्त्वाची संकल्पना आहे शेळीपालनातील, खास करून गावरान शेळीपालनातील. आणि गावरान शेळीपालन हे आपल्याला अर्धबंदिस्तच करायला हवं, नाही तर मुक्त संचार केलं तर अतिउत्तम. तेव्हाच हे शेळीपालन हे टिकतं. नाहीतर मित्रांनो खूप साऱ्या शेळीपालकांचे आपला अनुभव पाहायला मिळतात की शेळीपालन केलं आणि अवघ्या 1 वर्षातच त्यांना खूप सारा लॉस झाला आणि शेळीपालन हे बंद पडलं. हे आपल्याला 90% गावरान शेळीपालनामध्ये पाहायला मिळतं आणि ती समस्या याच्यामुळेच आहे. याच्यामुळेच उद्भवत असते की आपण डायरेक्टली त्यांना बंदिस्त करायला पाहतो आणि बंदिस्त केल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कारणं जे आहे वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येतात आणि त्यामुळे आपलं शेळीपालन हे आपला पुरत नाही आणि परिणामी आपण शेळीपालन बंद करून टाकतो. मित्रांनो, ह्या मुद्द्यावरती लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे की जी गावरान शेळी आहे ती पूर्णपणे बंदिस्त होऊ शकत नाही. तिला अर्धबंदिस्तपणेच आपल्याला पाळावं लागेल. तेव्हा कुठे आपल्या मनाजोगी वजन वाढ जी आहे ती त्यांच्यामध्ये दिसून येईल. आणि मित्रांनो, सर्वांसाठीच अतिशय आनंदाची बातमी आहे की आपण लवकरच ह्या चॅनलद्वारे एक शेळीपालन प्रशिक्षणाची ऑनलाईन लाईव्ह बॅच घेऊन येणार आहे. शेळीपालन प्रशिक्षणामध्ये आपण खूप सारे टॉपिक त्यामध्ये कव्हर करणार आहोत. त्यामध्ये शेळीपालनाची सुरुवात, शेळीपालनामध्ये कशा प्रकारची शेळी निवडली पाहिजे, कोणत्या प्रकारे शेळी खरेदी केली पाहिजे, कोणत्या प्रकारचं शेळीपालन हे करण्यासाठी कोणत्या जाती शेळी निवडली पाहिजे, किंवा शेळीपालनाचे प्रकार, त्यामध्ये लसीकरण, चाऱ्याचे व्यवस्थापन, त्यामध्ये खुराक व्यवस्थापन, सप्लिमेंट, रोगराईंवरती उपचार,
ते उपचार नैसर्गिक किंवा आपण गोळ्या औषधांद्वारे म्हणजे ॲलोपॅथिकद्वारे कशा प्रकारे इलाज करू शकतो, अशा प्रकारची माहिती. त्यानंतर बोकड पालनातील काही समस्या असतील, शेळी पालनातील समस्या असतील किंवा लसीकरण असेल किंवा कोणत्या प्रकारचं बोकडपालन केलं पाहिजे, कोणत्या प्रकारचं बोकडपालन कशा प्रकारे केलं पाहिजे, या प्रकारची संपूर्ण माहिती जी आहे आपण त्या लाईव्ह प्रशिक्षणामध्ये घेणार आहोत. आणि ते प्रशिक्षण आपल्याला बिलकुल फ्रीमध्ये प्राप्त होणार आहे, एकही रुपया लागणार नाही आणि त्या प्रशिक्षणाचा तुम्हाला 100% फायदा होईल, ही माझी गॅरंटी आहे. तुम्हाला त्याचा वेळ टाईम टेबल हा खूप लवकरात लवकर कळवला जाईल. आणि मित्रांनो, त्यासाठी तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब जर केलं असेल तरच तुम्हाला ते टाईम टेबल आणि ती बॅच जी आहे ती पाहायला मिळेल. त्यासाठी व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब लिहिलेलं आहे, त्यावरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया याच प्रकारच्या एका नवीन आणि एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.